क्रीम साईडला हे करायचं नेहमीप्रमाणे. सगळीकडे व्यवस्थित पसरलं की ठेवून आणि टर्न टेबल फिरवायचा. स्ट्रेट धरायचा नाईफ, लावायचं साईडला आणि स्प्रेड करायचं पुढच्या बाजूला. म्हणजे जसं आपण इथे वरतून स्प्रेड करत होतो तसं साईडच्या साईड्सने सुद्धा स्प्रेड करायचं. तुम्हाला इथे समजेल की आपण किती क्रीम लावले. एक अर्धा इंच क्रीम लावले आपण फक्त. आता स्क्रॅपर यूज करायचं. हे स्क्रॅपर मिळतात असे मार्केटमध्ये. हे प्लेन करण्यासाठी आहे, हे साईडचे डिझाईन करण्यासाठी. आता प्लेन करायचं आहे ना आपल्याला, स्क्रॅपर फक्त इथे ठेवायचं आहे. हां, टच करायचं, जस्ट पकडून ठेवायचं आणि टर्न टेबल फिरवायचं. एक्स्ट्राचं जेवढे क्रीम निघेल तेवढं काढून घ्यायचं. डायरेक्ट उचलू नका, डायरेक्ट असं एकदम मध्ये टच करून नका ठेवू की जेणेकरून म्हणजे असं दिसेल टच झालेलं. स्ट्रेट पकडा आणि केलं कवर. आता हे जे वरती आलं ना, हे पूर्ण आतमध्ये घ्यायचे क्रीम आपल्याला. नाईफ क्लीन करून घ्यायचा. जेव्हा पण हे करणार आहे ना, आतमध्ये क्रीम घेणार आहे. वरचा आपल्याला क्लीन करायचं आहे. पूर्ण बेस वरचा जो आहे डिझाईन ते प्लेन आलं पाहिजे, म्हणून हे असं आतमध्ये घ्यायचं. तुम्हाला कधी वाटेल थोडंसं हार्ड झाले क्रीम किंवा हे होत नाही, असं व्यवस्थित येत नाही, मग काय करायचं, सरळ आपला नॉर्मल स्प्रे घ्यायचा, स्प्रे करायचा आणि मग वरतून प्लेन करून घ्यायचं. एकदा आपण क्रीममध्ये घेतलं की नाईफ ठेवायचा आणि पूर्ण गोल फिरवायचा हलक्या हाताने एकदम. आता साईडला डिझाईन करायचे. तर तुम्हाला काय हे जे असतात स्क्रॅपर, हे डिझाईन आहे वेगवेगळे. त्याच्यात तुम्हाला पाहिजे ते डिझाईन तुम्ही करू शकता. झिगझॅग आहे, परत असे वेगळे वेगळे दिलेले आहेत. आपण हे घेऊया झिगझॅगचं. सेम ठेवायचं आणि फिरवायचं फ्रंट टेबल. स्क्रॅपरला हलवायचं नाही, स्क्रॅपर जागेवरच आहे. स्क्रॅपर जागेवरच असणार आहे. फक्त पकडून ठेवायचं आणि टच करायचं केकला आणि टर्न टेबल फिरवायचं. आलं की व्यवस्थित. आता हे न्यूट्रल जेल आहे. आता हे कसं जरा घट्ट आहे, आपल्याला याला थोडंसं हे करून घ्यायचं आहे, थोडं सॉफ्ट करून घेऊ आपण, म्हणजे पसरलं पाहिजे आपलं केकवरती. साधं वॉटर घेतलं तरी चालते. आता तुम्हाला जेल केक बनवायचा आहे ना, तर सिंगल कलर मध्ये सुद्धा बनवू शकताय तुम्ही. एकच कलर टाकला ना तरी चालेल. आपण काय करू आता, वेगळे वेगळे कलर टाकून बनवू. एवढं हे करायचं पातळ, म्हणजे इतकंही पातळ नाही, आपल्याला नाईफ नाही ह्या स्प्रेड झालं पाहिजे सगळीकडे. एवढं पातळ करायचं. स्प्रेड व्हायसारखं झालंय. आता मी डायरेक्टली टाकते. आपण डायरेक्ट एक 3-4 कलर टाकून बनवू.
एकाच याच्यावरती सगळे कलर्स असे टाक. वेगळे वेगळे टाका आणि मग आपण नाईफने गोल फिरवू. सगळे जेल कलर यूज करतो. हे जेल कलर आहे. लिक्विड शक्यतोच वापरते मी. जेल कलरच असतात माझे. नाईफ क्लीन करून घ्या. आता याला काहीच करायचं नाही आपल्याला. जसं मगाशी दाखवलं आपण फ्लेवर कसा पसरवला आहे तसं एकदाच फक्त फिरवायचं आहे. मध्ये ठेवलं, जस्ट थोडं प्रेस करायचं आणि झालं जेल केक आपलं. असं डिझाईन येते जेल केक. याला पाहिजे तर तुम्ही आता ही साईडने ड्रिपिंग घेऊन देऊ आपण. हे एक्स्ट्राचे जे आहे तर पूर्ण कवर करायचं असेल तर तुम्ही जास्त घ्या अजून जेल. आणि जेव्हा साईडला येईल त्याने स्क्रॅपरने फिरवून घ्या. तसं पूर्ण कवर करायची काही गरज नसते कारण की आपण बॉर्डर करतो ना साईडने. हे पायपिंग बॅगमध्ये भरून पण करता येईल. पायपिंग बॅगमध्ये भरायचं, पुढे छोटंसं कट द्यायचा आणि असं ड्रिपिंग करायचं. ठीक आहे.